हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा आपला कितवा दिवस. मला माहिती नाही, मेन गोष्ट तर आपण लगाचा ब्लॉग करते कंटिन्यू. आज आपण चाललो आज आईच्या दर्शनाला, ते पण आपल्या जीवदाने आई. आज दर्शन घ्यायला चाललं मस्तपैकी. ठीक आहे, चला आपण जाऊ. आज मेन गोष्ट मला कधीपासून जायचं होतं तिकडे, पण आज मी चाललो फायनली दर्शन घ्यायला. ठीक आहे, मी पण मस्तपैकी दर्शन घ्यायला तुम्हाला घेऊन जातो जीवदानीच्या आईच्या दर्शनासाठी. ची मॉर्निंग पण एवढी सुंदर झाली ना. ठीक आहे, आज लवकर उठलो 10 वाजता. झोप पण तशी आली नव्हती मला. ठीक आहे, चल आता जाऊन मस्तपैकी रिक्षा पकडू. ठीक आहे, समोर रिक्षा स्टँड आहे, आपण चालू रिक्षा पकडलं. फायनली आपण आता रिक्षा पकडलेली आहे, लगेच रिक्षा भेटली. ठीक आहे, आता आपण चाललो आहे मोरेगावसाठी. मस्त पावसाची स्पर्धा आहे मस्तपैकी. आपण चाललो आहे आता आपल्या भावाकडे, म्हणजे आपल्या मावशीला पोरगा आहे, त्यांना घेऊन जायचं आहे सोबत. आपल्या तो बोललेला मी पण येतो बोलला, आणि त्याला आपण आता घेऊन चाललो आहे. त्याला आपला तिथे चाललो मावशी. माझा भाव म्हणजे मावशीला पोरगा बोललेला जातेच मला पण घेऊन सांग, पण येतो. ठीक आहे, आता आपण त्याला घ्यायचं चाललो त्याच्या एरियामध्ये. त्याच्या घराची तर चालले मस्त. आपण ठिकाणी त्याला घेऊन रिक्षा करतो, डायरेक्ट जावा उद्यानचा. आपल्याला लक्षात नाही एवढा सुंदर क्लिप आले ना आपल्याकडे बाप्पाचे. बाप्पाची एकदम मोठे बनवत होते, एक नंबर. ठीक आहे, का फायनली आपण आता मंदिराच्या इथे आलेलो आहे, आणि पहा आहे जीवदानीचा व्ह्यू. ते समोर आपली आई बसते. ठीक आहे, आता आपण चाललो वर दर्शन घ्यायला. ठीक आहे, आपल्यासोबत अजून दोघं तिघं आहेत, पण ते कॅमेऱ्यामध्ये येत नाहीत. ठीक आहे, असतात कॅमेऱ्यासाठी. ठीक आहे, फायनली आपण आता पहिल्या पायरी चालू केली आहे चढायला. ठीक आहे, तर आपण पायऱ्या मोजत ना किती आहेत. त्या 1000 असते पायऱ्या, कारण आपण धावत चढत. ठीक आहे, आज क्राऊड कमी वाटते, पण रविवारात पण क्राऊड कमी वाटते. ठीक आहे, हा ओळखीचं सामान टुकलं चालले वर. गोष्ट नाही, शिरांना पुन्हा असं उभे आहेत, डायरेक्ट स्ट्रेट आहे बघा. तुम्ही पाहू शकता ते किती स्टेप करत चालतं ना, ते पूर्ण आहे. मेन गोष्ट ना म्हणजे हवा बदली गेली आहे. शिराच्या उभ्या आहेत ना, पाय पण दुखायला. किती दिवसांनंतर आईच्या दर्शनाला आले. मेन गोष्ट मी 300 पायऱ्यातून बसलो गेलो आहे. विचार करा, 300 पायऱ्या येऊन बसलो गेलो आहे. शिरा असं उभे आहेत ना, पूर्ण चालायला पुन्हा वाटतं काय टेन्शन आहे. आई सोबत आहे आपल्या, चालणार लवकर दर्शन घेणार आईचं. माझ्यासोबत आहेत ना दोघं, मी ते वर थांबले ते बघा. ते येत नाही कॅमेऱ्यामध्ये, माहीत नाही कसं लास्ट कॅमेऱ्यामध्ये यायला. तूच ब्लॉग म्हणून
ठीक आहे. जाऊया आता वर मस्तपैकी. पाहू शकता इथे 2-2 वाटा आहेत. आपण ह्या वाटेला पण बघून या कुठचं मंदिर आहे तिथे जाऊन. ठीक आहे. कशा कुठे घेऊन जाते माहिती नाही. ठीक आहे. हा एक रस्ता खाली आहे आणि 1 वाजता वर जाते. ठीक आहे. चालू आता वर. पाहू शकता माझा फेस काय झालाय. 500 पायऱ्या धरून थकलो गेले पुन्हा. श्वास वर खाली होते. स्ट्रेटच पायऱ्यात पुन्हा. रायगड आणि आईचे वाट एक नंबर. सरळच वाट. इथे एक छोटंसं मंदिर आहे. ते पण दत्तांचं मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही. दत्तांचं मंदिर आपलं. बोलिए मैम प्लान देगा. हे पहा हे 2 जण कसे चालतंय. माझ्यासोबत जे 2 जण आलेत ना ते खाली थांबलेत. तेवढे मी नाही येणार वर. तेवढे या स्लो मी जातो वर. लय खाली आहेत ते अजून दिसणार पण नाही ते. ठीक आहे. वर चालले. मेन गोष्ट मी पण थकलं बिलवलं आहे ना पूर्ण. काय सांगू तुम्हाला. अजून 1000 पायऱ्या पण आले. 90 पायऱ्यापर्यंत जरा अजून 1000ला किती 50 पायऱ्या बाकी आहेत अजून. तरी पण थकलो गेलो आहे ना तर सांगू नाही शकत. आणि समोरचा व्ह्यू तर आवडतो आहे. एक नंबर व्ह्यू आहे. आता आपण वर पोचलो पण नाही. ठीक आहे. वर पोचू तेव्हा जाऊ. फायनली आपण 1600 पायऱ्या कंप्लीट केल्या. ठीक आहे. आता आपल्या आईच्या दर्शन होणार मस्तपैकी. चला. आणि त्या हवा पण काय एक नंबर येते. पोरगी पण बघा खान नव्वद चालत आलो. ठीक आहे. आईचा गाभा चालू झाला इकडनंच. आणि आपले 2 मित्र खाली झाले आणि मी एकटाच वर चाललो दर्शन घ्यायला. वर आज क्राऊड पण नाही एवढं रविवार असून. क्राऊड काय एक नंबर मनापासून यायला पाहू शकतो. नाही तर इथे आलो ना गर्दी बिर्दी असते. आजचा दर्शन एक नंबर. आवाजा दर्शन. आणि हा आईचा आपला देव मस्तपैकी. ठीक आहे. आणि हा समोर तुम्ही व्ह्यू पाहू शकता. ते त्याला पत्ते लावलेत. आपण तिथे जाणं आहे ते आपण वर जाऊया मस्तपैकी. चला. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या आईचा गाभारा पूर्ण माणसं. आणि मेन गोष्ट ना हे ढगा आहेत. हे आलेत ना पुन्हा व्हाईट अँड व्हाईट. मेन ते ढगा आलेत पूर्ण मंदिर. आणि तुम्ही हा व्ह्यू समोरचा पाहू शकता. व्ह्यू काय व्ह्यू आहे पूर्ण. हे विरार सिटी पुन्हा बघा कसे बसले इथे आईच्या दर्शनच्या आशीर्वादाने. हे पहा. हा बाय बोलो. तुम्ही व्ह्यू बघू शकता हा पूर्ण. विचार करा आईला भेटायला ढग आले तिथे. आणि पुन्हा ढगाचं वातावरण आहे. पुन्हा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता ब्लरिंगचा ऑप्शन नाही केलं आहे पण हे पुन्हा ढग खाली आली पूर्ण. दत्तांचा मंदिर पण आपल्या आईच्या वर पण ते बघा पाहू शकता. आपल्या आईचा मंदिरचा कळ्याच आहे. हा शहावा इथे सिटी. काय हवा लागते इथे एक नंबर. असं होतं जन्नत हवा इथे फेकली गेली. काय वरच्यावर डोंगर आहे.
आईचा. चला फायनली आता आपण तिकडनं निघालोय आईच्या दरबारमधनं. ठीक आहे, हे आपल्या आईचा कलश आणि आपण आता चाललोय घरी. ठीक आहे, चला. आपण आता फायनली खाली चाललोय. आईच्या दर्शन झालेलं आहे मस्त पैकी. आपण चाललोय खाली. हे पहा समोरचा व्ह्यू. मी एका साईडला आलोय, हे गाडीच्या बाहेर आलोय. हा समोरचा व्ह्यू बघा. तुम्ही पाहू शकता समोरचा व्ह्यू आणि एक नंबर का वातावरण आणि एक दुसऱ्या काय नजारा आहे पूर्ण. हे पहा, हे म्हणजे कॅब पुढे चालले. एक नंबर करेक्ट. चला फायनली आपण आता मस्त व्ह्यू बघून निघालो आहे. की पहा समोरचा व्ह्यू मी बघितला असेल. मेन गोष्ट मोबाईलमध्ये तो कॅचअप होतो ना, तर डोळ्यासमोर कॅचअप होतो ते जास्त. नंतर कॅमेऱ्यामध्ये काय जास्त दिसत नाही, पण ते डोळ्याने आपण अनुभव करू शकतो ना, दिसण्यासारखं असतं. ठीक आहे, कॅमेऱ्यामध्ये आपण पाहिजे ते दाखवतो आपण. ठीक आहे, मेन गोष्ट आजूबाजूचा तो नजारा असतो ना, तर डोळ्याने कॅचअप करायचं असतं. ठीक आहे, चला आपण आता चाललोय घरी. जाऊ मस्त घरी. मम्मीला आपल्याला घेऊन जायचं आहे बाहेर. ठीक आहे, ठीक आहे. मग आता आपण मस्त जाऊ घरी. घरी जाऊन मस्तपैकी फ्रेश बीश होऊ. मग जाऊ आपण मम्मीला बाहेर घेऊ. आणि मेन गोष्ट ना, आजचा दिवस पण मस्त गेलेला आहे. थँक्यू मस्त की एक नंबर दर्शन. बाय.